प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे. हो, या मालिकेच्या आता खूप मोठा टर्न ट्विस्ट आलाय. मालिका खूप छान वळणावरती आलेली आहे आणि आपण आता पाहत आहोत की आता नंदिनी सोबतच काव्या आणि त्यांना साथ देणार जीवा हे तिघ जण एकत्र आलेत पार्थचे डोळे उघडायला. आणि त्यानंतर काय गहजब झालाय, वसू आणि रम्या यांचं कारस्थान कसं उघडकीला आलंय आणि त्या दोघींना अटक तर झाले, पण त्याचबरोबर पार्थचे डोळे उघडलेत. पण नंदिनीला कसं समजवलं गेलंय, नंदिनी या सगळ्यामध्ये कशी सामील झाली किंवा नंदिनीने यांची साथ देत कशा पद्धतीने धमाका केलाय, सगळं इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये पाहू. प्रेक्षकांनो, आपण पाहिलं की जीवा आता पार्थने त्याला स्वतःला बंद करून घेतलंय म्हणून त्याला दार उघडण्यासाठी चाललाय. पण त्याच वेळेला इकडे आता मुद्दामच रम्याने त्याला बाजूला ठेवलंय आणि अजिबात काही त्याच्या जवळ जायचं नाहीये असं म्हणत आता इकडे त्याला तिकडून हाकलवून लावले. त्याला अजिबात हे आवडलेलं नाहीये, पण दादा सुद्धा आपल्यासोबत बोलतच नाहीये म्हटल्यावरती तो काय करणार. आणि त्यानंतर मग आता रम्या इकडे आलेली आहे आतमध्ये आणि ती पार्थला सांगते, कसं आहे ना, तुला आज काय वाटत असेल ना या गोष्टीची मला चांगलीच माहिती आहे, कारण मी या सगळ्यामधून गेलेली आहे. खरं सांगायचं तर मी ज्या गोष्टी सहन केल्यात ना त्या गोष्टी आता सहन करणं सहज शक्य नसतं. कित्येक वेळा माझ्या मनामध्ये सुद्धा आता स्वतःला संपवावं हा विचार आलेला आहे आणि त्या सिच्युएशनमध्ये तू आज आहेस. खरं सांगायचं तर माझ्यावरती ही आलेली सिच्युएशन ही खरं तर तुझ्यामुळे असली तरी मी कधीही आयुष्यामध्ये तुला दोष दिलेला नाहीये. यावरती पार्थ विचार करायला लागतो, खरंच आहे का, हा मला शाप भेटलाय का, म्हणजे आता मी हिला नकार दिला किंवा हिला या सगळ्यामध्ये ज्या अवस्थेमधून जायला लागलं ती अवस्था माझ्यामुळेच तर झालेली आहे ना हिची, मग मीच त्या सगळ्याला कारणीभूत आहे. आणि कुठेतरी त्याच्या मनामध्ये आता रम्याविषयी सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाय आणि त्याच वेळेला रम्या हीच गोष्ट साधते आणि त्यानंतर ती आता सांगायला लागते की आपण जरा लॉंग ड्राईव्हसाठी जाऊया, तुला जरा बरं वाटेल. माझ्या मनात तसं काही राग वगैरे नाहीये. मग त्यानंतर ती आता त्याला लॉंग ड्राईव्हला घेऊन जाते. लॉंग ड्राईव्हला घेऊन गेल्यावरती ती सांग, कसं आहे, खरं तर आता तुला ह्या सगळ्यातून बाहेर पडायला पाहिजे आणि तुझी बेस्ट फ्रेंड म्हणजे मी तुझ्यासोबत नेहमीच असणार आहे. तू जरी माझी साथ सोडली असलीस ज्या वेळेला मला तुझी गरज होती, पण मी तुझी साथ सोडणार नाहीये असं म्हणत त्याला इमोशनली ब्लॅकमेल केल्यावरती शेवटच्या क्षणाला पार्थ आता पूर्णपणे पाघळतो आणि पार्थ तिला सांगायला लागतो, रम्या तुला एक गोष्ट विचारू का, म्हणजे मी एक गोष्ट विचारेन त्याचं आता उत्तर देशील का. त्यावरती ती म्हणते, बोल ना पार्थ, तुझ्यासाठी उत्तर द्यायला मी नेहमीच बांधील आहे. आणि त्यावरती तो सांगायला लागतो की म्हणजे हे बघ, मी तुला एक गोष्ट सांगू का, तू माझ्याशी अजूनही प्रेम करतेस माझ्यावरती. यावरती ती सांगते, हो मी तुझ्यावरती अजूनही प्रेम करते. त्यावरती तो म्हणतो, लग्न करशील माझ्याशी. आता हेच तर हवं आहे ह्यांना, म्हणजे या दोघींनी आता हेच तर सगळं करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याचमुळे ती म्हणते, तुझा विचार नक्की झालाय का, कारण पुन्हा पुन्हा या सगळ्या गोष्टींमध्ये मला आता त्रास झाला तर नाही चालणार. यावरती तो म्हणतो, नाही, तू जर का माझ्यावरती प्रेम करत असशील तर आपण लगेचच या लग्नाचा सुद्धा आता विचार करूया. ती सांगते, ठीक आहे, तसंही तुझा आता डिवोर्स फाईल झालेलाच आहे, तो झाला की लगेचच लग्नाचा विचार करू. फायनली प्रेक्षकांनो, पार्थने मनामध्ये गिल्ट निर्माण करून त्याला आता गिल्ट ट्रिपवरती टाकत बरोबर डाव साधलेला आहे. तो म्हणजे इकडे ह्या दोघींचं प्लॅनिंग तर यशस्वी झाले. आता इकडे ही बातमी समजलेली आहे, ती म्हणजे आता काव्याला, म्हणजे लगेचच घरी आल्यावरती त्याने सगळ्यांना हिने सांगून टाकलंय की जेणेकरून उगाचच काही परत हे नको व्हायला, म्हणून हिने सगळ्यांना सांगितलंय आल्या रम्याने की आता माझं आणि पार्थचं लग्न ठरतं यांचा डिवोर्स झाल्यावरती. प्रेक्षकांनो, बातमी पोहोचलेली आहे काव्यापर्यंत. काव्या त्या बातमीने इतकी अस्वस्थ झालेली आहे की ती नंदिनीकडे आले आणि ती सांगते, नंदिनी ताई, मला माहिती आहे की तू माझ्यावरती रागवली असलीस, पण तरी मला तुझ्याकडून मदत हवी आहे. नंदिनी सांगते, आता काय मदत करू, मी तर तुला जीवा तुझ्या स्वाधीन केलेत, याच्या उपर मी काही मदत करू शकत नाहीये. यावरती ती म्हणते, ही मदत नाहीये माझ्यासाठी, हे माझ्यासाठी आता शाप आहे किंवा माझ्यासाठी शिक्षा आहे. मला खरं तर तुझ्याकडे एक वेगळी मदत हवी. नंदिनी म्हणते, कसली मदत पाहिजे. त्यावरती ती सांगायला लागते की आत्ताच मला घरून कळालेलं आहे, मला समजलंय की म्हणजे खरं तर मला त्या रम्याचंच कडून कळालं
आले, तिने मुद्दामच माझ्याकडे हे सगळं पाठवण्याचा प्रयत्न केलाय की ती पार्थ सोबत लग्न करते आणि पार्थने या लग्नाला होकार दिलेला आहे. प्रेक्षकांनो, हे ऐकल्यावरती नंदिनीला पण धक्का बसलाय आणि त्यावरती काव्या सांगते, जर का म्हणजे मी तुला जर का एकच गोष्ट मागितली तर तू देशील का ती मला? त्यावरती नंदिनी म्हणते, गोष्ट? कसली गोष्ट? काय हवे तुला? तू बोल मला. त्यावरती ती सांगते, हे लग्न थांबव. खरं सांगायचं तर मघापासून मी तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की हे लग्न थांबवा. हे लग्न म्हणजे हे मला हेच लग्न हवे पार्थ सोबतच. तर तुम्हाला असं वाटतंय की मी सॅक्रिफाईस करते, पण नाही. आत्ता माझं त्यांच्यावरती प्रेम आहे आणि तू फक्त हे लग्न थांबव, नाहीतर पुन्हा एकदा आयुष्याच्या त्याच वळणावरती मी जाऊन अडकेन आणि त्या वळणावरून परत यायला मार्ग नाही आहे. मग मी माझा जीव संपवेन. आत्ता सध्या पार्थने मला झिडकारलंय, पण मी काही प्रयत्न करून त्यांना नक्की मनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तितक्यात तिचे बाबा आले आणि काय चाललंय हे सगळं? यावरती मग आता ती सांगते, बाबा मला माहिती आहे मी तुम्हा सगळ्यांची दोषी आहे. मी तुम्हा सगळ्यांना नाही सांगून चुकी केलेली आहे, पण आज जर मला तुम्ही मदत नाही केलीत तर मी म्हणजे जिवंतपणी आता मरणयातना भोगेन. याच्या आधीचे धक्के मी पचवले, पण याच्या पुढचा धक्का मला पचवणं कठीण आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे नंदिनी पाहते आणि नंदिनी एका झटक्यात तिला समजतं की नाही, आत्तापर्यंत आपण जो विचार करत होतो तो चुकीचा आहे. की आपण विचार करत होतो की जीवाच्या मुळे आता हिला म्हणजे जीवाच्यासाठी आता हिची तकतक होते, पण नाही आहे, तसं काहीच नाही आहे. हिला तर पार्थ देशमुख आवडायला लागलेत. प्रेक्षकांनो, त्याच वेळेला आपण इकडे पाहिलंय की जीवाला समजलेलं आहे की नंदिनीला तिची आठवण येते आहे. त्याची आठवण येते त्याच्यामध्ये त्या गॅजेटमुळे. मग लगेचच धावत पळत तो सुद्धा नंदिनीकडे आलाय आणि ज्या वेळेला तो नंदिनीकडे आलाय आणि हे सगळं जे त्यांनी ऐकलंय त्यामुळे त्याला सुद्धा प्रेक्षकांनो धक्का बसलाय. काय आहे हे सगळं? म्हणजे खरं तर आता म्हणजे त्याला धक्का बसलाय. दादा रम्यासोबत लग्न करायला तयार झाला आणि त्यावरती लगेचच आता इकडे तो विचार करायला लागतो, नाही बरोबर आहे. मला सुद्धा आता त्या दिवशी तिने तो विचार करतो की नाही, तिने मला हकलून लावलं आणि त्यानंतर तो सांगायला लागतो, काही काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे काव्या. बाकी कोणी तुझी साथ दिली नाही तरी सुद्धा मी तुझी साथ देणार, कारण मला माहिती आहे की तू खरं बोलती आहेस. असं म्हणत प्रेक्षकांनो, आता इकडे बाकी कोणी नाही तरी सुद्धा काव्याची साथ द्यायला आता जीवा तयार झालाय. बरं, एकटा जीवाच नाही तर नंदिनी सांगते, मी पण तुझ्या सोबत आहे. आत्ता कुठेतरी गोष्टी मला समजतायत. म्हणजे या सगळ्यातून बाहेर पडत असताना मला एक गोष्ट समजले की काहीतरी आहे. हे सगळं कुणीतरी मुद्दाम घडवून आणलंय. जे घडलं ते जरी चुकीचं असेल तरी सुद्धा जे काही घडलंय ते घडलेलं नाहीये, घडवून आणलंय. आणि त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते, काव्या ताई तू माझी साथ देशील ना? ती सांगते, हो, तुझं पार्थवरती खरं प्रेम आहे तर मी तुला नक्कीच हे मिळवून देईन. आता इकडे जीवा, काव्या, नंदिनी हे तिघजण हे लग्न मोडण्यासाठी प्रेक्षकांनो एकत्रित आलेले आहेत. इकडे तोपर्यंत बाबा सांगतात, तू काळजी करू नकोस. हे बघ, हे जर का असं असेल ना तर तुझा निर्णय आता जीवाना डिवोर्स द्यायचा हा पूर्णपणे चुकीचा आहे. तू बघितलंस ना, जीवासुद्धा किती पोटतिडकीने काव्या आणि आता ह्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतायत. मग असं असताना मला नाही वाटत की जीवा अजूनही काव्यामध्ये अडकलेले आहेत. म्हणजे मला असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळे तू आता या सगळ्याचा पुन्हा एकदा विचार करावा. ती सांगते, बाबा हा विचार मी नंतर करीन, सध्या मला फक्त हे लग्न पार्थ देशमुख आणि रम्या हे थांबवलेलं पाहिजे. या दोघींनीच हे कारस्थान करून घडवून आणलंय ही गोष्ट तर आता मला समजलेलीच आहे. पण त्याचबरोबर आता जी दुसरी गोष्ट समजले त्या गोष्टी सुद्धा महाभयंकर आहेत. प्रेक्षकांनो, लगेचच नंदिनी आता इकडे कामाला लागलेली आहे आणि त्याच वेळेला इकडे आता काव्य आलेली आहे पार्थला जाब विचारायला. ती पार्थला सांगते की काय आहे, मी हे जे काही ऐकलं ते खरं आहे का? यावरती पार्थ तिला म्हणतो, तू काय ऐकलंस मला माहीत नाही आहे, पण थोड्याच दिवसात आपला डिवोर्स होईल, मी तुला कोणतंही उत्तर द्यायला बांधील नाही आहे. तो मुद्दामच प्रेक्षकांनो रूडली हे सगळं बोलतोय जेणेकरून आता काव्या आपल्यापासून दूर जावी आणि पुन्हा एकदा तिचं तोंड आपल्याला पाहायला लागू नये. पण त्याच वेळेला काव्या मात्र इतकी हट्टाला पेटले आणि पार्थ देशमुख, तुम्हाला असं वाटेल की मी तुम्हाला सहजासहजी सोडेन, तसं नाही आहे. पार्थ म्हणतो, हे बघ, मुळातच डिवोर्स फाईल
झालाय, त्यामुळे अजून काही वेगळं काम करायची आपल्याला गरज नाहीये आणि माझं हे लग्न फिक्स झालेलं आहे. प्रेक्षकांनो, काव्याचं तो काही ऐकत नाहीये, पण आता मालिनीने हे सगळं ऐकले आणि मालिनीला रम्या सून म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये पसंत नाहीये किंवा तिला काव्यात सून म्हणून पाहिजे. त्यानंतर मालिनी आलेली आहे पार्थकडे. ती पार्थला सांगते, मला तुझ्याशी बोलायचंय. पार्थ म्हणतो, आई माझा निर्णय झालाय. मी सांगितलं ना की मी हे लग्न करणार तर करणारच. मला कसं आहे ना, मी तिला फसवलं. खरं तर जी अवस्था तिची होती ना, तीच अवस्थेमध्ये मी आज आलोय. खरं सांगायचं तर मी तिच्या अवस्थेला मी कारणीभूत होतो, म्हणूनच कदाचित मला आता देवाने ही शिक्षा दिलेली आहे असं मला वाटतं. यावरती मालिनी म्हणते, हे सगळं करण्याची काही गरज नाहीये. इतका टोकाचा निर्णय घेण्याची खरंच काही गरज आहे का? तो सांगतो, हो आई आहे. हा टोकाचा निर्णय आता फक्त माझ्यासाठी नाहीये तर सगळ्यांच्याच ह्याच्यासाठी आहे. मालिनीचं पार्थ काही ऐकत नाही आणि स्वतःचं आयुष्य बर्बाद करायला निघालंय हे मालिनीला कळते आणि म्हणूनच ती आता येते आणि ती आता बाबांना सांगण्याचा प्रयत्न करते, काय घडलंय, कसं घडलंय. आणि त्याचवरती मग आता ते सुद्धा या सगळ्यामध्ये सामील होतात. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे नंदिनी आता हा सगळा प्रकार पार्थच्या समोर आणून हे लग्न तर थांबवणार आहे. बाकी तिचं जीवासोबतचं नातं आहे त्याचा विचार नंतर करणार आहे. प्रेक्षकांनो, हे सगळं चालू असताना आता ह्या दोघी जणी खूपच खुश आहेत, कारण घरामध्ये पार्थ आणि रम्याच्या लग्नाचे विषय चालू आहेत. पण या दोघींना अजिबात माहिती नाही आहे की नंदिनी आणि इकडे जीवा आणि त्याचबरोबर काव्या या दोघांचं किंवा या तिघांचं कारस्थान शोधण्यामध्ये लागलेले आहेत. आणि त्यामुळे आता इकडे त्या दोघीजणी खुश आहेत, लग्नाची तयारी करतायत. दोघींना आता तर आभाळच ठेंगणं झालेलं आहे. काय करावं आणि काय करू नये इतकंच सगळं त्यांचं प्लॅनिंग चाललंय. मग त्याच वेळेला इकडे आता अचानकपणे रम्याला कॉल आलाय आणि रम्याला कॉल आल्यावरती रम्याचे धाबे दणाणलेत. रम्याला कॉल आलेला आहे की तू जे काही आता म्हणजे तुम्ही जे काही कारस्थान केलेत ना त्याचं CCTV फुटेज आमच्याकडे आहे. हा कॉल आता करवलेला आहे नंदिनी, जीवा आणि इकडे काव्याने. त्यावेळेला काव्या तिकडे येते आणि काव्या आता पुन्हा एकदा सगळे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करते. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला ती आता सगळे पुरावे शोधते तिला समजले ओरिजिनल जे काही पेन ड्राईव्ह आहे हा पेन ड्राईव्ह चेंज करून आता इकडे ह्या दोघींनी कारस्थान केले मुद्दाम आणि पार्थसोबत लग्न करण्यासाठी. किमान पार्थच्या समोर हे जरी सत्य आलं की ह्यांनी मुद्दाम हे केले तर पार्थ नक्की हे लग्न मोडेल. इकडे आता रम्या चांगलीच चिडलेली आहे. आई, आता आपला प्लॅन तर फ्लॉप होईल. पार्थला जर का समजलं की मी या सगळ्यामध्ये आहे तर. यावरती वसू सांगते, पण तिच्याकडे ते कसं काय पोचलं आणि तिच्याकडे काय फुटेज पोचलंय तुला जे धमकी देत आहेत त्यांच्याकडे. यावरती ती सांगते की आपण त्या पार्टीमध्ये गेलो होतो ना आणि त्यावेळेला त्या पार्टीमध्ये आपण जे हे चेंज केलं पेन ड्राईव्ह ते म्हणजे हे फोटो आपण दाखवलेत, हे जर का समोर आलं तर पार्थ माझ्याशी लग्न का करेल. आई, काय चाललंय हे सगळं काही सुरळीत तर चालू होतं ना, मग अचानकपणे या गोष्टी का घडल्यात असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते, चिंता करू नकोस, आपण आता काहीतरी करूया असं म्हणत मग आता लगेचच इकडे रम्याला फोन येतात की तुझं ते CCTV फुटेज आहे ना ते आमच्याकडे आहे. परत फोन ऐकून ती आता पॅनिक होते आणि ती लगेचच विचार करते, आपण एक काम करूया, आपण सध्या तरी इथून निघून जाऊया आणि हे सगळं खोटं आहे असं ठरवतील आणि त्याच वेळेला परत येऊ सगळं शोधून. पण त्याच वेळेला जीवा, काव्या आणि आता नंदिनी तिकडे आलेत. थांबा, कुठेही जायची गरज नाहीये. त्यावरती वसू म्हणते, आलीस तू तर निघून गेली होतीस, मग आता परत कशी काय आलीस. यावरती नंदिनी म्हणते, अजून माझा डिवोर्स झालेला नाहीये, अजून मी ऑफिशियली इथली आहेच. आणि त्यावरती काव्या पण येते आणि काव्याला बघितल्यावरती ती सांगते, तू इथे का आलेली आहेस. काव्या सांगते, जे ताईने सांगितलं ते कळलं नाही का, माझा सुद्धा अजून डिवोर्स झालेला नाहीये आणि याच कारणासाठी मी अजूनही इथली सून आहे आणि तुम्ही ज्या तुमच्या मुलीला पार्थ देशमुख यांना द्यायचं ठरवतात ना, मी त्यांची बायको आहे ऑफिशियली अजूनही. त्यांच्या नावाचं मंगळसूत्र अजूनही मी घालते आणि तुम्ही तुमच्या मुलीचं जे काही लग्न करायचं ठरवलेत ना ते लग्न होणं शक्य नाहीये. आणि त्यावरती मग नंदिनी सांगायला लागते, पार्थ देशमुख, मी तर तुम्हाला खूपच आता समजूतदार समजत होते, पण तुम्ही तर या सगळ्या जाळ्यामध्येच अडकलात. यांनी जे तुमच्या भोवती जाळं विणलं आहे ते जाळं कसं आहे ते मी आता तुम्हाला एक्सप्लेन करणार. आत्तापर्यंत आपल्या दोघांचा राग हा बरोबर होता. मला माहिती आहे तुम्हाला राग आलाय, तुम्हाला माहिती आहे मला राग आलाय आणि आपण आता डिवोर्ससाठी फाईल तर ऑलरेडी केले,
पण तुम्ही जो काही लग्नाचा निर्णय घेतलात ना, हा पूर्णपणे चुकीचा आहे. कारण आता जे काही घडलेलं आहे ते सगळं मी तुम्हाला सांगते. मुळातच रम्याचं तुमच्यावरती प्रेम असल्यामुळे तिने आता ह्या पेनड्राईव्ह मुद्दाम बदललंय आणि ते पेनड्राईव्ह बदलून तिने आता सगळ्यांच्या समोर आणलंय आणि त्यानंतर मग तुम्हाला गोड बोलून लग्नासाठी तयार केलंय. पण ज्या वेळेला हे आता काव्याला समजलंय तेव्हा तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही दुसरं लग्न करताय आणि त्यानंतर तिला हे सहन झालं नाही. याच्यावरून 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. एकतर आपण काव्या आणि जीवा यांच्याबद्दल जो विचार करतोय तो चुकीचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही अचानक घडलंय ते अचानक घडलेलं नाही आहे, ते मुद्दाम घडवून आणले. ही एक गोष्ट. या 2 गोष्टी ज्या वेळेला मला समजल्या मी गप्प बसू शकत नाही आहे आणि म्हणूनच माझ्या नात्याचं काय होईल माहीत नाही आहे, पण तुम्ही हे नातं जोडून खूप चुकी करताय. आत्ताच्या आत्ता यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. तोपर्यंत मानिनीसुद्धा यांच्या नाटकामध्ये सामील झालेली आहे आणि तीसुद्धा आता यांना सपोर्ट करते आहे. पार्थचे डोळे तर उघडलेत, रम्यासोबतचं लग्न तर मोडलंय आणि आता मालिकेमध्ये काव्याचं प्रेम तर उघडकीला आलंय. पण आता हे सगळं जरी झालं असलं, एक रम्या आणि आता पार्थचं लग्न जरी मोडलं असलं तरी पार्थ आता इतक्या दुखावलेल्या मनाचा काव्याचा स्वीकार करणार का? आणि नंदिनी आणि जीवा हे तरी ह्या सगळ्या घटनेमुळे किमान एकत्र येणार का? येणाऱ्या भागामध्ये अनेक गोष्टींचे उलगडे होणार आहेत. मालिकेचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब